कधी तुम्हाला सगळ्यांना मला थोडंसं थ्रोट इन्फेक्शन आहे. सो प्लीज बेअर द क्वालिटी ऑफ माय व्हॉईस. ठीक आहे. सो टॉपिक आपण हा घेऊया की तुमच्याशी आता हे का बोलत नाही आहेत. तुमचे पार्टनर अचानक तुझ्यापासून लांब झाले आहेत. काही कम्युनिकेशन नाही आहेत. ओके. तुमची इच्छा आहे तुम्ही की त्यांनी तुमच्याशी बोलावं. सो ही रीडिंग त्या सर्व लोकांसाठी आहे ज्यांचं क्रश आहे किंवा जे एक्झिस्ट रिलेशनशिपमध्ये आहेत. ओके. किंवा तुम्ही कोणाला डेट करत आहात पण सध्या इंट्रॅक्शन नाही आहे. ओके. पुढे उत्तर काय येईल मला माहीत नाही, पण आता एक डिवाईनने साईन दिलं आहे की तुमची होप, तुमची इच्छा जी आहे या रिलेशनशिपबद्दल, हे कनेक्शन जे तुमच्या पार्टनरशी आहे त्याचं हीलिंग डेफिनेटली होईल. हील होईल, हे बॅलन्स होईल. ओके. युनिवर्स ह्या एनर्जीला हील करेल. हे ऑलरेडी युनिवर्सने साईन दिलेलं आहे या पॉझिटिव्ह नोटवरती. क्या बात आहे. आपण बघूया की आता ॲक्च्युली ओके इथे पण कार्ड्स जम्प झाले. एका कार्डची एनर्जी मी घेऊ शकते. इथे इगो क्लॅशेस आहेत. ओके. दोघांपैकी एक पार्टनर कोणतरी खूप स्टबन आणि हट्टी आहे स्ट्रॉंगली. ओके. हा एक प्रॉब्लेम असू शकतो. आणि का बोलत नाही, का कनेक्शन नाही आहे, का सायलेन्स ठेवला आहे त्यांनी. ओके. आत्तापर्यंत जेवढं पण तुमचं इंट्रॅक्शन त्यांच्यासोबत झालं आहे तर कदाचित तुमच्या पार्टनरला असं वाटते की ओके फाईन, हा फेज कंप्लीट झाला आहे किंवा ही सायकल दोघांच्या नात्यामधली कंप्लीट झाली आहे. ओके. आणि कदाचित ते का म्हणजे पुढे जाण्याचा मूव ऑन होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पूर्णपणे मूव ऑन होत नाही. अजूनही मागे वळून बघतातच. अजूनही तुमचा विचार केला जातो. स्वतःभोवती एक अशी सर्कल एनर्जी लावलेली आहे की त्याच्यातनं बाहेर ॲक्च्युली काय चाललं आहे ते बघत नाही आहेत. आणि बॉटम ऑफ द डेक डेव्हिल कार्ड आहे. सो तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणतरी या नात्यामध्ये इन्वॉल्ड आहे आणि त्याचं खूप लक्ष आहे तुमच्या या दोघांच्याही रिलेशनशिपकडे. ओके. कदाचित तुमचे पार्टनर मॅरेजसाठी तुम्हाला इन्सिस्ट करत आहेत किंवा तुम्हाला लग्न करायचं आहे आणि पार्टनर तुमचे तयार नाही आहेत लग्नासाठी. त्यांना त्यांचा वेळ हवा आहे असं असू शकते. दोघांपैकी एक कोणाला तरी हे कमिटमेंट रिलेशनशिप हवं आहे, मॅरेज हवं आहे आणि एक कोणतरी आहे हे मॅरेजला तयार नाही आहे. किंवा तुम्हाला आता फील व्हायला लागलं आहे की ह्या पार्टनरसोबत मी लग्न करू शकतो. ही पारंपरिक ट्रेडिशनल पद्धतीचीच रिलेशनशिप आहे. अशीच बायको किंवा नवरा मला हवा आहे. ओके. सो हे कारण आहे मॅरेज. लेट्स सी अजून काय कारण असू शकेल की तुमचे पार्टनर का तुमच्याशी बोलत नाहीत. प्लीज डिवाइन, प्लीज गिव्ह वन कार्ड. डिवाइन कार्ड्स येत नाही आहे. ओके. इट मीन्स हे आन्सरच क्लिअर आहे. मॅरेज. तुमचे पार्टनर एक तर लग्न करायच्या एनर्जीमध्ये आहे आणि तुम्हाला थोडा वेळ हवा आहे असं असू शकतं. तुम्ही लग्नाच्या गोष्टीला तयार नाही आहात. तुम्हाला तुमचा वेळ हवा आहे किंवा तुमची इच्छा आहे लग्न करायची आणि पार्टनर तयार नाही आहे. ओके. आणि मे बी काहींचं नातं कदाचित थोडंसं कार्मिक असू शकतं बिकॉज दर इज अ कम्प्लिशन ऑफ वन सायकल. ओके. आता पुढे काय होणार आहे. ठीक आहे. प्लीज डिवाइन गाईड पुढे ह्या रिलेशनशिपमध्ये. ओके. हे बघा 2 ऑफ कप्स. दिस इज समथिंग मॅजिक. आय मीन स्ट्रेस तुमचा थोडा कमी झाला असेल हे कार्ड बघून. सो पुढे कदाचित 2 ऑफ कप्सची एनर्जी आहे. याचा अर्थ मगाशीच आपण बघितलं होतं स्टार कार्ड आलं होतं आणि ते हिलिंगचं साईन दाखवत होतं. सो आय एम एबल टू सी की डिवाइन हे सांगत आहे की येस रिलेशनशिप रियुनियन, रिकन्सिलिएशन होऊ शकतं. कदाचित तुमचे पार्टनर तुमच्याशी बोलू शकतात, कम्युनिकेशन करू शकतात. पण हे कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. ओके. की तुम्ही काय बोलाल, तुम्ही किती मिसअंडरस्टँडिंग क्लिअर कराल आणि तुम्ही किती स्पष्ट कम्युनिकेट कराल की लग्न करायचं आहे, नाही करायचं आहे, थांबायचं आहे की मी ऑलरेडी मूव ऑन झाले. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. अँड ओके. कोणाला तरी हे कन्व्हर्सेशन जुळून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ओके. यू हॅव टू पुट एफर्ट्स. थोडी मेहनत करावी लागेल जेणेकरून ही 2 ऑफ कप्सची एनर्जी, सोलमेट कनेक्शनची एनर्जी, रियुनियनची एनर्जी येऊ शकते. सो तुम्ही जर एफर्ट्स केले तर कदाचित हे कनेक्शन पुन्हा कनेक्शन होईल आणि तुम्हाला तुमच्या भावना, फिलिंग्स
मिसअंडरस्टँडिंग सगळं क्लिअर करण्याची एक संधी डिवाईन नक्कीच देईल. ॲज इट इज फर्स्ट कार्ड हिलिंगचं आलं होतं, सो इट्स अ क्लिअर इंडिकेशन की जेवढे पेशन्स ठेवले, जेवढे थांबले आहात, इट्स अ हाय टाईम की येस, देर आर चान्सेस ऑफ रियुनियन, रिकन्सिलिएशन. अँड एक ओरॅकल कार्ड आपण बघूया. लेट्स सी वन ओरॅकल कार्ड. ओके, स्टे ऑप्टिमिस्टिक अबाउट युअर लव्ह लाईफ. तुमच्या प्रेमाबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह राहा. ओके, जेवढे सकारात्मक विचार असेल, जेवढा सकारात्मक थॉट असेल, तेवढा आउटकम सकारात्मक आणि पॉझिटिव्ह येऊ शकतो. सो जेव्हा तुम्ही भेटाल, रिट्रीट कार्ड आले, म्हणजे जेव्हा तुमची एक भेट होईल आता येणाऱ्या दिवसामध्ये, महिन्यामध्ये, तर तुमचं डिस्कनेक्शन जे होतं ते पुन्हा तुमचं जग एकमेकांसोबत कनेक्ट होऊ शकतं. त्यावेळेला यू हॅव टू डिस्कस, कुठेतरी रिट्रीटला जाणं, बाहेर जाणं आणि शांतपणे मिसअंडरस्टँडिंग सर्व क्लिअर करणं, कम्युनिकेशन करणं फार गरजेचं आहे. ओके, कारण की तरच ही रिलेशनशिप हील होऊ शकते, जर तुम्हाला हे नातं हवं असेल तर. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, रिस्पेक्ट युअर पार्टनर फिलिंग्स, जेणेकरून ते पण तुमच्या फिलिंग्सचं रिस्पेक्ट करतील. ओके, ऑल द बेस्ट. राधे राधे.